मित्रांनो, रियूज कंटेंट म्हणजे काय? मला भरपूर जणांनी कमेंटमध्ये रियूज कंटेंटबद्दल विचारलेलं आहे, तर मी त्यांच्यासाठी स्पेशल हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहे. रियूज कंटेंट म्हणजे काय? मॉनिटायझेशन रिजेक्ट होण्याचं कारण म्हणजे आहे तुमच्या स्वतःने केलेल्या कळत नकळत चुका आहे. त्या चुका मी तुम्हाला आज सांगत आहे, तर शॉर्ट व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा. सगळ्यात मोठी चूक म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ स्वतः डाउनलोड करून आपला चॅनलवर टाकणे, हे सगळ्यात मोठी चूक आहे. जर करत असाल आणि तसा व्हिडिओ तुम्ही टाकला असाल तर आताच आपल्या YT स्टुडिओवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर तुमचं चॅनल हे मॉनिटायझेशनसाठी अप्रूव्ह होणार नाही. त्यानंतरची दुसरी चूक आहे व्हॉइस ओव्हर देणे. जर व्हॉइसमध्ये एडिटिंग केली असेल, तुमचा आवाज कसाही असो, बारीक असो मोठा असो, माझा आवाज बघा किती बारीक आहे, तरी पण मी माझा स्वतःचा आवाज यूज करते. आवाजामध्ये कुठलंही एडिटिंग करू नका, ठीक आहे? ते तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तुम्हाला स्वतःचा व्हॉइस द्यायचा आहे. कुठलेही फिल्टर वापरू नका. जर तुमच्याकडे रिंग लाईट नसेल तर तुम्ही सनलाईटमध्ये बसा, जशी मी बसत असते, किंवा आपल्या बल्ब लाईटमध्ये बसा. एकदम क्लिअर फेस दिसतो. एडिट करायची काहीही गरज नाही आहे. त्याने सुद्धा तुम्हाला रियूज कंटेंट लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ओरिजिनल कंटेंट, स्वतःची स्क्रिप्ट बनवायची आहे. दुसऱ्याची व्हिडिओ बघून त्याची स्क्रिप्ट उचलून आपल्या चॅनलला लावायची नाही आहे. ते यूट्यूब लवकर पकडतं आणि त्याने सुद्धा रियूज कंटेंट लागतो. मॉनिटायझेशन पाहिजे नसेल तर रियूज कंटेंटपासून वाचवा. या चुका केल्या असेल तर आता जाऊन व्हिडिओमध्ये चेक करा आणि पटकन डिलीट करा. त्यानंतरच मॉनिटायझेशनसाठी तुम्ही अप्लाय करा. आणि संपूर्ण माहिती पाहिजे नसेल तर माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये जाऊन नक्की वॉच करा. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा अशा छान टिप्ससाठी.